नमस्कार. बँकिंग अँड फायनान्सच्या या लेक्चरमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण या सेशनमध्ये व्यापारी बँकांची पतनिर्मिती या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजेच व्यापारी बँकांच्या बहुगुणित पतनिर्मितीची प्रक्रिया याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. पतनिर्मिती करणे हे आधुनिक काळातील व्यापारी बँकांचे एक महत्त्वाचे कार्य आहे. व्यापारी बँका जेव्हा आपल्याकडे संकलित केलेल्या ठेवींचा वापर करून कर्ज पुरवठा करतात तेव्हा पतनिर्मिती होते. ठेवी स्वीकारणे आणि कर्ज पुरवठा करणे हे व्यापारी बँकेचं मूलभूत कार्य आहे. त्यामुळे व्यापारी बँका जे मूलभूत कार्य करतात त्या मूलभूत कार्यामधूनच पतनिर्मितीची प्रक्रिया होते किंवा पतनिर्मिती होते. व्यापारी बँकांनी प्राथमिक ठेवीतून कर्ज पुरवठा करणे व त्यामधून दुय्यम ठेवींची निर्मिती करून पुन्हा कर्ज पुरवठा करण्याच्या प्रक्रियेला पतनिर्मिती असे म्हणतात. म्हणजे व्यापारी बँका त्यांच्याकडे जमा झालेल्या ठेवीतून कर्ज पुरवठा करतात. कर्ज पुरवठा केल्यानंतर ती कर्जाची रक्कम कर्जदाराच्या नावाने कर्ज खाते उघडून त्याच्या खात्यामध्ये जमा केली जाते. कर्जदाराच्या कर्ज खात्यात कर्जाची जी रक्कम जमा दर्शवली जाते त्याला दुय्यम ठेवी असं म्हटलं जातं. म्हणजे व्यापारी बँकांनी कर्ज पुरवठा केल्यामुळे दुय्यम ठेवींची निर्मिती होते आणि त्या दुय्यम ठेवींचा वापर पुन्हा व्यापारी बँकांकडून कर्ज पुरवठा करण्यासाठी केला जातो. त्यामुळे प्राथमिक ठेवीतून कर्ज पुरवठा, कर्ज पुरवठ्यातून दुय्यम ठेवी, दुय्यम ठेवीतून पुन्हा कर्ज पुरवठा करण्याची जी प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेला पतनिर्मिती असे म्हणतात. व्यापारी बँकांनी कर्ज पुरवठा केल्यानंतर कर्जदाराच्या नावाने कर्ज खाते उघडून त्यामध्ये कर्जाची रक्कम जमा केली जाते. या रकमेलाच दुय्यम ठेवी असं म्हटलं जातं. ज्याप्रमाणे एकाच बँकेतील कर्ज पुरवठ्यामुळे त्याच बँकेत दुय्यम ठेवींची निर्मिती होते, त्याचप्रमाणे एका बँकेने केलेल्या कर्ज पुरवठ्यामुळे दुसऱ्या बँकेत दुय्यम ठेवी निर्माण होते. एका बँकेच्या प्राथमिक ठेवीतून कर्ज पुरवठा केल्यामुळे दुसऱ्या बँकेत दुय्यम ठेवी निर्माण होऊन कर्ज पुरवठा करण्याच्या प्रक्रियेला बहुगुणित पतनिर्मिती असं म्हटलं जातं. बहुगुणित पतनिर्मिती म्हणजे काय, तर एका बँकेने कर्ज पुरवठा केल्यानंतर त्या कर्जाची रक्कम कर्जदाराने दुसऱ्या बँकेत जमा केली असेल तर दुसऱ्या बँकेमध्ये तेवढी ठेवी निर्माण होत. त्या ठेवीचा वापर करून व्यापारी दुसरी बँक कर्ज पुरवठा करते. तेव्हा एका बँकेच्या प्राथमिक ठेवीतून कर्ज पुरवठा करून दुसऱ्या बँकेत दुय्यम ठेवी निर्माण करणे व त्यातून पुन्हा कर्ज पुरवठा करणे या प्रक्रियेला बहुगुणित पतनिर्मिती असं म्हणतात. व्यापारी बँकांकडून केल्या जाणाऱ्या पतनिर्मितीची एक विशिष्ट अशी प्रक्रिया असते. व्यापारी बँका पतनिर्मिती करून जो कर्ज पुरवठा करतात त्यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाच्या एकूण पुरवठ्यामध्ये बदल होतो. म्हणजे पतनिर्मितीमध्ये जर वाढ झाली असेल तर एकूण पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ होते. पतनिर्मिती जर होत नसेल तर पैशाच्या पुरवठ्यामध्ये त्या ठिकाणी बदल होत नाही. त्यामुळे पतनिर्मितीचा अर्थव्यवस्थेतील एकूण पैशाच्या पुरवठ्यावर परिणाम होतो. कर्ज पुरवठ्यातून व्यापारी बँका जी पतनिर्मिती करतात त्या पतनिर्मितीलाच किंवा त्या पैशाला पतपैसा असं देखील म्हटलं जातं. पतनिर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी काही विशिष्ट घटक हे गृहीत मानले जातात. त्यापैकी पहिलं गृहीत असं आहे, पतनिर्मितीची जी गृहीत आहे त्यामध्ये पहिलं गृहीत आहे की व्यापारी बँकेकडे असलेल्या एकूण ठेवींपैकी 10% रक्कम ही रोख स्वरूपात ठेवावी लागते. म्हणजेच रोखतेचे प्रमाण हे 10% आहे. म्हणजे व्यापारी बँका जेवढ्या ठेवी जमा झाल्या त्या ठेवींपैकी फक्त 10% रक्कम स्वतःजवळ रोख स्वरूपात ठेवते. इतर शिल्लक राहिलेल्या 90% रकमेचा वापर व्यापारी बँकेला कर्ज पुरवठा करण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी करता येत. कारण 10% लोक किंवा 10% ठेवीदारच फक्त ठेवी परत मागतात. त्यामुळे व्यापारी बँक फक्त 10% रक्कम रोख स्वरूपातच ठेवते. त्यामुळे रोखतेचं प्रमाण 10% आहे असं गृहीत मानलं. त्यानंतर दुसरं गृहीत आहे की व्यापारी बँकेकडे असणारी जी प्राथमिक ठेवी ती प्राथमिक ठेवी रुपये 1000 कोटीची आहे. त्यानंतर तिसरं गृहीत आहे, एका बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम कर्जदार त्याच बँकेतील कर्ज खात्यात जमा करतो किंवा दुसऱ्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करतो. म्हणजे कर्जदार कर्जाची रक्कम खात्यामध्येच जमा करतो, हे तिसरं गृहीत आहे. चौथं गृहीत आहे की प्रत्येक बँकेला सुरुवातीला प्राथमिक ठेवींच्या आधारावरच कर्ज पुरवठा करावा लागतो. म्हणजे डायरेक्ट दुय्यम ठेवीच्या आधारावर कुठल्या बँकेला कर्ज पुरवठा करता येत नाही. प्राथमिक ठेवीतून दुय्यम ठेवीची निर्मिती होते. त्यामुळे प्राथमिक ठेवीच्या आधारावर सुरुवातीच्या काळात कर्ज पुरवठा करावा लागतो. आणि पाचवं गृहीत आहे की खात्यातील व्यवहार करण्यासाठी म्हणजे कर्ज व्यवहारासाठी किंवा रकमेची देवाणघेवाण करण्यासाठी चलनक्षम दस्तऐवजाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ धनादेश.
हे सगळे व्यवहार धनादेशाच्या सहाय्याने किंवा इतर चलनक्षम दस्तऐवजाच्या सहाय्याने केले जातात. ही विशिष्ट परिस्थिती जर गृहीत असेल तर या गृहीत परिस्थितीनुसार व्यापारी बँका बहुगुणित पतनिर्मिती कशी करतात याचं स्पष्टीकरण आपण उदाहरणाच्या सहाय्याने बघूयात. समजा ए या बँकेत ₹1000 कोटीच्या प्राथमिक ठेवी आहेत आणि रोखतेचं प्रमाण 10% असेल तर ए बँकेला ₹100 कोटी रोख स्वरूपात ठेवावे लागतील आणि ₹900 कोटीचा कर्जपुरवठा त्या बँकेला करता येतो. ए बँकेने ₹900 कोटीचा कर्जपुरवठा केल्यास ए बँकेचा जो ताळेबंद आहे तो ताळेबंद हा पुढील प्रमाणे बदलतो. तर ए बँकेचा जो ताळेबंद आहे त्या ताळेबंदाचा विचार केला तर हा ए बँकेचा ताळेबंद. या ताळेबंदामध्ये दोन बाजू असतात. ही देणे बाजू किंवा दायित्व लायबिलिटी ज्याला म्हटलं जातं, ही मालमत्ता बाजू किंवा येणे बाजू याला ॲसेट्स म्हटलं जातं, की या दोन बाजूचं जे मूल्य आहे तर ते मूल्य हे कायमस्वरूपी समान असतं. तर या ताळेबंदाचा विचार केला तर या ताळेबंदामध्ये जी देणे बाजू आहे त्या देणे बाजूमध्ये प्राथमिक ठेवी, ह्या प्राथमिक ठेवी या ठेवीदाराला द्याव्या लागतात, त्यामुळे याचा समावेश देणे बाजूमध्ये केला जातो. तर प्राथमिक ठेवीचं प्रमाण किती आहे? 1000 कोटी रुपये. दुसरी कुठलीही देणी या ठिकाणी नाही. त्यानंतर मालमत्तेचा विचार केला तर मालमत्तेमध्ये या 1000 कोटीचं विभाजन दोन घटकामध्ये केलं जातं. मालमत्तेमध्ये 100 कोटी म्हणजे 1000च्या 10 कोटी रक्कम ही रोख स्वरूपात आहे, त्यावर रोखता 10% म्हणजेच 100 कोटी. आणि जो कर्ज पुरवठा केला तर तो कर्ज पुरवठा हा व्यापारी बँकेची मालमत्ता असते, जे व्यापारी बँकेला ती येणे असलेली रक्कम असते. त्यामुळे ही 900 कोटी अशी एकूण इथं 1000 कोटी, इथं देखील 1000 कोटी. म्हणजे व्यापारी बँकेचा हा प्राथमिक ठेवीतून 1000 कोटीच्या प्राथमिक ठेवीतून 100 कोटीची रोख रक्कम आणि 900 कोटीचा कर्ज पुरवठा केला तर अशा प्रकारचा ताळेबंद त्या ठिकाणी बँकेचा तयार होतो. आता ए बँकेने जे कर्ज दिलेलं आहे त्या कर्ज पुरवठ्याची ₹900 कोटी ही रक्कम कर्जदारांनी धनादेशाच्या साहाय्याने जर बी बँकेमध्ये जमा केली तर बी बँक 900 कोटीपैकी 10% रक्कम म्हणजेच ₹90 कोटी रोख स्वरूपात ठेवते आणि ₹810 कोटीचा कर्ज पुरवठा करते. बी बँकेने जर कर्ज पुरवठ्याचं कार्य केलं तर बी बँकेच्या ताळेबंदामध्ये देखील पुढील प्रकारचा फरक होतो. तर हा बी बँकेचा ताळेबंद आहे. बी बँकेची ही देणे किंवा दायित्व बाजू आणि ही मालमत्ता बाजू. देणे बाजूमध्ये ज्या ठेवी त्या ठेवींचा या ठिकाणी विचार केला जातो. ए बँकेने केलेल्या कर्ज पुरवठ्याची 900 कोटी रुपयाची रक्कम ही बी बँकेत जमा केली, त्यामुळे बी बँकेत या ठिकाणी ह्या ठेवीचा समावेश केला जातो. ही ठेवी बी बँकेत जमा केल्यामुळे याचा समावेश या ठिकाणी प्राथमिक ठेवीमध्ये केला गेला, परंतु ह्या ठेवीला अंतिमतः दुय्यम ठेवी असंच म्हटलं जातं. तेव्हा या ठिकाणी याचे एकूण आहे 900 कोटी. त्यानंतर मालमत्तेचा विचार केला तर 900 कोटीपैकी 10% रक्कम ही रोख स्वरूपात ठेवली, म्हणजेच 90 कोटी रुपये हे रोख स्वरूपात आहेत आणि उरलेले 810 कोटी रुपयाचा या बँकेने कर्ज पुरवठा केला. त्यामुळे एकूण या ठिकाणी 810 अधिक 90 असं एकूण मालमत्तेचा विचार केला तर मालमत्तेमध्ये 900 कोटी रुपये असा हा व्यापारी बँकेचा बी बँकेचा ताळेबंद आहे. बी बँकेने जो 810 कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा केलेला आहे त्या कर्ज पुरवठ्याची रक्कम जर कर्जदारांनी सी बँकेमध्ये जमा केली तर सी बँकेमध्ये 810 कोटी रुपयाची ठेवी जमा होत. आता सी बँक त्यापैकी 10% रक्कम म्हणजेच 81 कोटी रुपये रोख स्वरूपात स्वतःजवळ ठेवते आणि उरलेली ₹729 कोटी रुपयाची जी रक्कम आहे तर त्या रकमेचा त्या ठिकाणी कर्ज पुरवठा केला जातो. सी बँकेने जर 729 कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा केला तर सी बँकेचा ताळेबंद हा पुढील प्रमाणे निदर्शनास येतो, की सी बँकेचा हा ताळेबंद आहे. या ताळेबंदामध्ये देणे बाजूवर सी बँकेची प्राथमिक ठेवी ही 810 रुपये, म्हणजे बी बँकेने जो कर्ज पुरवठा केला त्या कर्ज पुरवठ्याची रक्कम ही सी बँकेमध्ये जमा झाली, त्यामुळे सी बँकेत एवढी 810 कोटी रुपयाची ठेवी जमा झाली. या 810 कोटीपैकी 10% रक्कम रोख स्वरूपात म्हणजेच 81 कोटी रुपये रोख स्वरूपात ठेवले. उरलेल्या 729 कोटी रुपयाचा सी बँकेने कर्ज पुरवठा केला. त्यामुळे याची एकूण या ठिकाणी देणे किंवा दायित्व माल घटकाचा विचार केला तर 810 आहे आणि बँकेची मालमत्ता देखील या ठिकाणी 810 आहे. तर सी बँकेने जो कर्ज पुरवठा केलेला आहे की सी बँकेने 729 कोटी रुपयाचा जो कर्ज पुरवठा केला त्या कर्ज पुरवठ्याची रक्कम कर्जदारांनी जर डी बँकेमध्ये जमा केली तर डी बँकेमध्ये
729 कोटी रुपयाची प्राथमिक ठेवी जमा होते. या ठेवीपैकी डी बँक देखील 10% रक्कम म्हणजेच रुपये 72.9 कोटी रुपये ही रोख स्वरूपात ठेवते. जे रोखतेचं प्रमाण 10% आहे म्हणून. आणि उरलेली जी 656.1 कोटी रुपयाची रक्कम आहे तर त्याचा वापर कर्ज पुरवठा करण्यासाठी केला जातो. डी बँकेमध्ये 729 कोटी रुपयाची ठेवी जमा होऊन डी बँक जेव्हा कर्ज पुरवठ्याचं कार्य करते त्यामुळे डी बँकेच्या ताळेबंदामध्ये पुढील प्रकारचा बदल दिसून येतो. ही डी बँकेच्या ताळेबंदाची देणे बाजू आहे, ही मालमत्ता बाजू. यामध्ये प्राथमिक ठेवी 729 कोटी रुपयाची डी बँकेमध्ये जमा झाली त्यामुळे एकूण ठेवी 729 कोटी रुपये. मालमत्तेचा विचार केला तर मालमत्तेमध्ये या ठिकाणी रोखता 10% आहे त्यामुळे 729 कोटीच्या 10% 72.9 कोटी एवढी ही रोख रक्कम आहे. आणि शिल्लक राहिलेली 656.1 कोटी रुपयाची रक्कम जी आहे तर त्या रकमेचा व्यापारी बँकेने कर्ज पुरवठा करण्यासाठी वापर केलेला आहे. ह्याची टोटल या ठिकाणी 729 आहे, या ठिकाणी देखील 729 कोटी रुपयेच आहे. तर अशा प्रकारे व्यापारी बँकेकडून एका बँकेने केलेल्या कर्ज पुरवठ्याची रक्कम ही दुसऱ्या बँकेतील खात्यात जमा करण्याची प्रक्रिया जर अशीच चालू राहिली आणि रोखतेचं प्रमाण जर 10% असेल तर सर्व बँकांचा एकूण कर्ज पुरवठा किंवा एकूण पतनिर्मिती ही 1000 गुणिले 10 बरोबर 10,000 कोटी रुपयाची पतनिर्मिती होऊ शकते. म्हणजे 10,000 कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा होऊ शकतो. एका बँकेने दिलेल्या कर्ज पुरवठ्याची रक्कम त्याच बँकेच्या कर्ज खात्यामध्ये जर जमा केली तर त्याचा समावेश दुय्यम ठेवींमध्ये केला जातो. आणि एका बँकेने दिलेल्या कर्जाची रक्कम जर कर्जदाराने दुसऱ्या बँकेतील खात्यात जमा केली तर त्याचा समावेश हा प्राथमिक ठेवींमध्ये केला जातो. परंतु पतनिर्मितीचा विचार केला किंवा कर्ज पुरवठ्याचा विचार केला तर ती कर्ज पुरवठ्यातून निर्माण झालेली दुसऱ्या बँकेतील ठेवी देखील ती दुय्यम ठेवीत समजली जाते किंवा त्याला देखील दुय्यम ठेवीत म्हटलं जातं. व्यापारी बँका प्राथमिक ठेवीच्या आधारावर किती कर्ज पुरवठा करू शकतात हे पतगुणकावर किंवा ठेव गुणकावर अवलंबून असते. पतगुणक मोजण्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो. पतगुणक बरोबर 1/r गुणिले 100 हे पतगुणकाचं सूत्र आहे. पतगुणक जेवढा असेल तेवढ्या पटीने व्यापारी बँका कर्ज पुरवठा करू शकतात. म्हणजे हे 1000 गुणिले 10 जे आहे हे 10 हे पतगुणकाचं मूल्य आहे. हे 10 पतगुणकाचं मूल्य कसं आलं त्यासाठी हे सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे. 1/r गुणिले 100. यापैकी आर म्हणजे व्यापारी बँकेमध्ये जी रोख रक्कम असते त्या रोख रकमेचं जे प्रमाण आहे त्या रोख रकमेच्या प्रमाणासाठी आर हा अक्षर या ठिकाणी वापरलं जातं. म्हणजे 1 रोख रकमेचे प्रमाण गुणिले 100. त्यामुळे या ठिकाणी रोखतेचं प्रमाण विचार केला तर इथं 1/10 रोखतेचं प्रमाण 10% आहे त्यामुळे 1/10 गुणिले 100 म्हणजे 10 1 10 10 10 100 म्हणजे ह्याचं उत्तर या ठिकाणी 10 आहे. त्यामुळे पतगुणक या ठिकाणी 10 आहे. त्यामुळे 1000 गुणिले 10 बरोबर 10,000 कोटी रुपयाच्या कर्ज पुरवठा किंवा पतनिर्मिती व्यापारी बँका त्या ठिकाणी करू शकतात. त्यामुळे हे जे पतगुणक आहे तर त्या पतगुणकाचं मूल्य जेवढं जास्त असेल तेवढ्या जास्त प्रमाणात किंवा तेवढ्या पटीत व्यापारी बँका कर्ज पुरवठा करू शकतात. म्हणजे पतगुणकाचं मूल्य 10 असेल तर 10 पट करू शकतील, 9 असेल तर 9 पट करू शकतील. पतगुणकाचं मूल्य जर 20 असेल तर प्राथमिक ठेवीच्या 20 पट व्यापारी बँका कर्ज पुरवठा करू शकतात. व्यापारी बँकांचा एकूण कर्ज पुरवठा किंवा पतनिर्मिती किती असेल याचं मोजमाप करण्यासाठी एका विशिष्ट सूत्राचा वापर केला जातो. त्या सूत्राचा विचार केला तर ते सूत्र पुढील प्रमाणे आहे. एकूण कर्ज पुरवठा किंवा एकूण पतनिर्मिती बरोबर प्राथमिक ठेवी गुणिले गुणक किंवा पतगुणक किंवा पतगुणकाचं मूल्य. म्हणजे एकूण प्राथमिक ठेवीला जर पतगुणकाच्या मूल्याने गुणाकार केला किंवा गुणलं तर त्या ठिकाणी एकूण कर्ज पुरवठा किती होतो हे मोजता येत. एकूण कर्ज पुरवठा म्हणजेच त्या ठिकाणी एकूण पतनिर्मिती किती होते याचं मोजमाप त्या ठिकाणी करता येत. तर व्यापारी बँकेचे रोखतेचे प्रमाण आणि पतगुणक यांच्यात असणारा संबंध हा व्यस्त स्वरूपाचा असतो. म्हणजे रोखतेचं प्रमाण जास्त असेल तर पतगुणक कमी असतो आणि रोखतेचं प्रमाण कमी असेल तर पतगुणक जास्त असतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारा संबंध हा व्यस्त स्वरूपाचा असतो. तर पतगुणकाचे मूल्य आणि कर्ज पुरवठ्याची मर्यादा किंवा पतनिर्मिती यांच्यात असणारा संबंध हा समस्वरूपाचा असतो. म्हणजे पतगुणकाचं मूल्य जेवढं जास्त असेल तेवढ्या प्रमाणात पतनिर्मिती जास्त होते. पतगुणकाचं मूल्य जर कमी असेल तर पतनिर्मिती त्या ठिकाणी कमी होते. याचं स्पष्टीकरण आपण 2 उदाहरणाच्या सहाय्याने बघू.
तर या ठिकाणी उदाहरणार्थ रोखतेचे प्रमाण 20% असेल तर पतगुणक बरोबर 1/r गुणिले 100 बरोबर 1/r. 1/r म्हणजे रोखतेचे प्रमाण 20%. त्यामुळे 1/20 गुणिले 100 बरोबर 5. त्यामुळे या ठिकाणी पतगुणक 5 आहे किंवा पतगुणकाचं मूल्य या ठिकाणी 5. त्यामुळे 1000 रुपयाच्या प्राथमिक 1000 कोटीच्या जर प्राथमिक ठेवी असतील तर एकूण कर्ज पुरवठा किती होतो? 1000 गुणिले 5 बरोबर 5000 कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा या ठिकाणी होतो. त्यानंतर रोखतेचं प्रमाण जर 50% असेल तर पतगुणक बरोबर 1/r गुणिले 100 बरोबर 1/50. पतगुणकात इथं रोखतेचं प्रमाण 50 आहे म्हणून इथं 50. 1/50 गुणिले 100 बरोबर 2. त्यामुळे जो एकूण कर्ज पुरवठा आहे तर तो एकूण कर्ज पुरवठा या ठिकाणी 1000 गुणिले 2 बरोबर 2000 कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे पतगुणकाचं मूल्य आणि रोखतेचं प्रमाण यात असणारा संबंध व्यस्त स्वरूपाचा असतो. इथं 20% जर रोखतेचं प्रमाण आहे, 5% या ठिकाणी पतगुणकाचं मूल्य आहे 5. रोखतेचं प्रमाण जास्त झालं तर पतगुणकाचं मूल्य कमी होत. रोखतेचं प्रमाण 20 वरून 50 पर्यंत वाढलं तर पतगुणकाचं मूल्य 5 वरून या ठिकाणी 2 पर्यंत कमी झालं. यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध आहे. एकूण कर्ज पुरवठा किंवा पतनिर्मिती आणि पतगुणकाचं मूल्य यांच्यात असणारा संबंध हा समस्वरूपाचा आहे. या ठिकाणी 2 एवढं पतगुणकाचं मूल्य आहे, त्यामुळे एकूण कर्ज पुरवठा हा किंवा पतनिर्मिती 2000 कोटीची झाली. पतगुणकाचं मूल्य या ठिकाणी 2 पेक्षा जास्त आहे, त्यामुळे या ठिकाणी कर्ज पुरवठा किंवा पतनिर्मिती देखील जास्त म्हणजेच 5000 कोटी रुपयाची झाली. त्यामुळे पतगुणकाचं मूल्य आणि पतनिर्मिती यांच्यात असणारा संबंध हा व्यस्त स्वरूपाचा असतो. तर अशा प्रकारे व्यापारी बँका प्राथमिक ठेवीतून कर्ज पुरवठा करणे, त्या कर्ज पुरवठ्यातून दुय्यम ठेवी निर्माण करणे आणि त्या दुय्यम ठेवीचा वापर पुन्हा कर्ज पुरवठ्यासाठी करून पुन्हा दुय्यम ठेवीची निर्मिती करणे किंवा कर्ज पुरवठ्याचा व्यवहार करणे, ही जी प्रक्रिया किंवा हा जो व्यवहार व्यापारी बँका करतात तर त्याला पतनिर्मिती किंवा बहुगुणित पतनिर्मिती असं म्हटलं जातं. आणि ही बहुगुणित पतनिर्मिती किती प्रमाणात होईल याविषयी या ठिकाणी हे सूत्र दिलेले आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बहुगुणित पतनिर्मितीची प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.